हॅलो, नमस्कार. श्री स्वामी समर्थ. आज मी सकाळ सकाळचा व्ह्यू घेतला आहे. बघा किती सुंदर वाटते. एकदम दव आलाय. छान असं एवढं भारी वाटत होतं ना. थंडी पण खूप पडली होती. आज मुलींची सकाळची शाळा. सकाळ सकाळ लवकर उठलेली. एवढं सुंदर. आणि मग मुलींना मी सोडायला गेलेले बाजूला आमच्या. त्यांची गाडी जाणार होती. मग तिथूनच सोडून आले आणि त्यांच्या मस्त घराचा एक व्हिडिओ घेतला. आणि एवढ्या सकाळ सकाळसुद्धा यांना गप्पा मारायला वेळ भेटला होता. एवढी थंडी होती आणि एवढं घर छान दिसत होतं ना. मग इथे आम्ही आलो. म्हटलं थोडं चहा घेऊया. ब्रेड आणले होते. म्हटलं चहा पिऊ. सकाळ सकाळ थंडीतून गरम गरम चहा आणि ब्रेड. सुंदर. इकडे हाताबरोबर म्हटलं भाजी पण करून घेऊ. म्हणून मग मी चणे आणि बटाटे उकडायला टाकणार डायरेक्ट. उकडवून मग भाजी करते. तशी छान होते. डायरेक्ट आपण केली की पाणी पण बरंच राहतं. एका बाजूला चहा ठेवला होता. माझ्या इकडे भाकऱ्या भाजून झाल्या होत्या. सकाळच्या लवकर उठल्यामुळं कामं कशी पटापट होतात. चहा घेतल्याशिवाय आमची सकाळ होत नाही. पण आज जरा चहा मी लेटच घेतला. कारण मुलींची गडबड होती. गाडी होती 6:30ची. त्यांना आधी सोडून आले. चहा मी कोरा एकदम करून ठेवतो. पण आपल्याला प्यायचं असेल तर थोडंसं दूध वेगळं करून तेवढाच चहा करतो आणि आम्ही पितो. असं एक्स्ट्रा करून ठेवत नाही. कारण त्या चहाची चव मग वेगळीच लागते. मस्त गरम गरम चहा. तरीसुद्धा ती गरम असेल तरी थंडी एवढी आहे पडली आहे ना गावाला की गरम चहासुद्धा लगेच थंड होतो. मी काही जास्त गरम गरम चहा पित नाही. पण थंडीतून एवढी गरम हवीच. चहा ब्रेड. आज मुली सकाळ शाळेत गेल्याच्या मी एकटीच होते मी. आणि इथे मस्त जास्वंदीचं फूल उमळलं होतं. काढायला जीव होत नव्हता. पण काय करणार, झाडावर ठेवून स्वामींना म्हटलं घालूया. आणि हे फूल जास्वंदीचं 4 दिवस जसंच्या तसंच राहतं झाडावरती सुद्धा. आणि आपण काढून देवाला घातलं तरी पण ते तसंच राहतं 4 दिवस बरोबर. 5व्या दिवशी ते पूर्ण कोमेजतं. नाही तर 4 दिवस जसंच्या तसं टवटवीत राहतं हे फूल. कलम आहे सुंदर. आणि कलर पण एवढा छान आहे ना त्याचा. मस्तच. आणि त्याला सारखीच फुलं येतात. आता इथे 2 कळे आहेत अजून. आणि बाजूला पण त्याला डिऱ्या फुटल्या आहेत. मस्त असं. आणि आमच्या आजूबाजूचं हे म्हटलं आहे असंच आता स्वामींना घालूया. मग थोड्या वेळाने अजून ते फुलेल. स्वामी पण खुश आणि फूल पण खुश. सुंदर असं. त्याचं वजन जरा जास्त आहे. फुलाचं मोठं फूल आहे ते. त्याच्यामुळे तसं ते तिथे राहत नाही. मग हारामध्ये मी अडकवते असं. 4 दिवस बरोबर तिथेच फूल असतं. काढावंसंच वाटत नाही एवढं सुंदर फूल आहे. आणि आम्ही हळद लावली होती. ते हळद काढायचे काम चाललं आहे. एका जमिनीत कशी हळद असते. ज्यांनी कुणी बघितली नसेल त्यांना आश्चर्य वाटेल. एवढी हळद अशी असते. नंतर तो पिवळा रंग त्या हळदीचा. भारीच एकदम. पूर्ण अशी खतून त्याला
बाजूला करायची आणि स्वच्छ धुवून घ्यायचे. हे माती असते त्याला भरपूर. स्वच्छ लगेच होते तशी उमळत ठेवल्यावर. हे बघा अशी मी धुवून ठेवली आणि मग तिला कट करायची बारीक बारीक, एकदम बारीक करायची, म्हणजे कसं सुकायला पण ती बरी पडते. त्याची प्रोसिजर भरपूर असते तशी, ते चांगली सुकवावी लागते व्यवस्थित. आणि हे कटर मला हळद कापायला एवढं भारी पडलं ना, ते छानच आहे हळद कापण्यासाठी. एकदम पटापट पटापट हळद आम्ही कापली त्याच्याने. हळद पण ओली ओली आहे त्याच्यामुळे पटपट पटपट कापते. कसं जरा जाड ठेवली तर ते सुकणार नाही, म्हणून थोडी बारीकच करावी लागते हळद. मी ते जाऊबाई पण जरा मला मदत करायला आल्या आणि आमचा शिव सांगतो हे आळं आहे. मम्मी हे आळं आहे, अद्रक कशाला कापताय तुम्ही? त्याला वाटलं आळं कापतोय आम्ही, कारण एवढीशी हळद दिसते कमी, पण ते कापायला खूप वेळ लागतोय. आमच्या गप्पा चालल्यात, तेवढ्यातच गप्पा मारत काम कसं पटकन होतं. शिवचं म्हणणं माझी मम्मी भरपूर कापू दे, त्याला वाटलं वाटे घालायचेत. आमच्याकडेच हळदी कुंकू होतं, मग आम्ही सर्व तयार होऊन हळदी कुंकाला निघालो. आमच्या वाडीचं हळदी कुंकू. आम्ही सगळे एकत्र. ही मी मेशोवरून साडी घेतली आहे, खूप सुंदर आहे, कमी किमतीमध्ये, दिसायला सुद्धा छान, नेसायला तर खूपच मस्त आणि दिसायला पण खूप छान दिसते. सगळ्यांना आवडली ही साडी. माझ्या जाऊबाईंची आई आहे, म्हणजे सगळ्या बायकांचं हळदी कुंकू घ्यायचं काम चाललं आहे. महिला मंडळ एकामेकाबरोबर गप्पा मारण्यातच मग्न झाले आहेत. सगळ्यांची मजा मस्ती मस्करी चालली आहे. त्यानिमित्ताने सर्व एकत्र भेटतात. हसत खेळत आमचा हळदी कुंकाचा कार्यक्रम मस्त आनंदाने पार पडला. मी आमची छोटी बाजूची आमच्या नऊवारी नेसली आहे, ही मी शिवले, पण तेव्हा मी नवीन शिकताना शिवले. आमच्या सगळ्या मस्करी चालली आहे. मस्त हळद हळद. अशा वेळेलाच सगळ्या बायका एकत्र येतात, गप्पा गोष्टी करत करत. अजून आमच्याकडे खूप आजूबाजूची लोक येत होती.